आता बातमी नागपूरमधून भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामधनं। या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधलंय। मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। तर मराठा आरक्षणाला सर्वाधिक विरोध शरद पवारांनीच केला असा आरोप फडणवीसांनी केला। शिवाय नेतेपदासाठी पवारांनी दोन समाज झुंजवत ठेवले असाही हल्लाबोल फडणवीसांनी केलाय। दुसरीकडे इंडिया आघाडीत एकी नसून फक्त मोदींना हटवण्यासाठीच्या अजेंड्यासाठी इंडिया आघाडी तयार झाली आहे असंही फडणवीस म्हणाले। याशिवाय राहुल गांधी भाजपला मिळालेलं वरदान आहे असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर उपरोधिक टीका केली। एकच गोष्ट आपल्याला सांगतो, मागच्या वेळेस मी सांगितलं, ही निवडणूक भाजप करता लढायची नाहीये, ही निवडणूक भारताकरता लढायची आहे। आपल्या विचाराची संकुचितता बाहेर ठेवा, बाजूला ठेवा। या निवडणुकीमध्ये आपलं काम एकच आहे, ते म्हणजे पुन्हा एकदा भारत मोदीजींच्या हातामध्ये द्यायचा। कारण मी तुम्हाला सांगतो, मी पाहतोय समोरचं दिसतंय मला, 2030चा भारत मला दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।